जनावरांच्या चरबीचा ढिगारा, जनावरांच्या हाडांचा ढीग आणि असह्य कुबट वास। उस्मानाबादच्या पिंपरीमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सुरू असलेल्या या कारखान्यांवर काल धाड पडली आणि किळसवाण्या कारखान्याचा पर्दाफाश झाला। हे बाबा मुजावर कारखान्याचे चालक आहेत आणि काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आहेत। शफीक कुरेशी हे कारखान्याचे मालक मूळचे मुंबईकर आहेत, पण दोघांनाही कारखान्यातून तयार होणारा पदार्थ कुठे आणि कशासाठी जातो हे सांगता येत नाहीये। उससे क्या बनता है? उससे बहुत कुछ बनता है उससे। जैसे कि अभी हमको ये मालूम नहीं, आपने तो बोला शक्कर बनती है। नहीं ऐसा बोलते लोग बोल के नहीं, अगर आपको पता नहीं है उससे क्या बनता है तो फिर आप देते कैसे उसको? आप देते कैसे उसको? हम क्या करते स्क्रब लेके बारीक करके देते और वो शक्कर बनाते हैं। नहीं अभी तो बोला आपने शक्कर बना। शक्कर नहीं ऐसे करके शक्कर बनाता नहीं, कुछ नहीं बनाता उन्हें दवा कई को लगता है। कारखान्याचे 6 मालक मुंबईचे आहेत। कारखान्यातले कामगार बिहारी। 6 पैकी 2च कारखान्यांकडे केंद्र सरकारच्या लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा परवाना आहे। हे दृश्य इतकं भयंकर आहे की एक कढई आहे तिथे आणि या कढईमध्ये बघा माशाचा इथे मांसाचा अक्षरशः थर पडलेला आहे आणि ही कढई जर तुम्ही हाडाच्या कारखान्याला परवानगी दिलेली आहे तर त्या हाडाच्या कारखान्यामध्ये अशा पद्धतीच्या कढईची गरज काय? भुकटी बनवायची असेल तर त्याची प्रोसेस काय असेल? त्यामुळे प्रश्न असा पडतो की कारखान्यात न येताच औरंगाबादचे प्रदूषण नियंत्रण अधिकारी परवाने कसे वाटत होते? महसूल आणि पोलीस आजवर काय करत होते आणि सरकारी यंत्रणांना मोठे हप्ते मिळत होते का? इथली 4 खेडी वैतागून गाव सोडून जायच्या मार्गावर आहे ती, तरी कुठलंही शासन व प्रशासन कुठलंही म्हणजे लक्ष देण्यात गेले। वारंवार सगळ्या गावांनी जाऊन कलेक्टर पशी, तहसीलदार पशी, SDO पशी जाऊन तक्रारी करूनही कुठलंही प्रशासन येतंय, सील करते, पब्लिकला थांबवते आणि हकालपट्टी करते। आहे त्या अवस्थेत दुसऱ्या दिवशी आहे त्या अवस्थेत कारखाने पुन्हा चालू होते। स्थानिकांचा उद्रेक झाल्यामुळे SDOनी आणि तहसीलदारांनी म्हणून त्यांना सील केले, कारण की या कारखान्यांना पाणी लागत नाही आणि लाईटही लागत नाही, त्यामुळे ते अनधिकृतपणे कुठेही लगेच उभारून लगेच सुरू करतात त्यांची ऍक्टिव्हिटीज। गेल्या 15 वर्षांपासून हा धंदा राजरोज सुरू होता। आसपासच्या लोकांचं जगणं मुश्किल झालं होतं। 2 दिवसाला 10-20 टायरच्या गाड्या म्हणजे इथं येऊन उतरतात। आता तुम्ही पाहिलं असेल इथून म्हणजे हे सगळं मांसच आहे सगळं आणि ह्याने अक्षरशः इथं पर्क्युलेशन पाणी होऊन इथं जेवढ्या बी विहिरी खाली आहेत 20 ते 25 विहिरीला अक्षरशः आता 20 सारखं पाणी आहे। 8 दिवसापूर्वी यांनी पाणी सोडलं, जवळजवळ 60 ते 70 कुत्री मरून पडलेले आहेत। कारवाईसाठी महसूल खात्याचे कर्मचारी आले, सोबत 25 पोलीस आणि 14 बंदूकधारी घेऊन आले, पण फक्त सील ठोकून परत गेले। चिडलेल्या ग्रामस्थांनी JCB लावून कारखाने उद्ध्वस्त केले। प्रशासनानं त्यांनाच 1.5 दिवस तुरुंगात टाकले, पण लोकांच्या अन्नात विष कालवणारे अजूनही मोकाट आहेत। राहुल कुलकर्णी, ABP माझा, उस्मानाबाद।